ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। स्वामीजींच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने गायत्री भवनच्या पवित्र सभागृहात उपस्थित असणारे आपण सर्व मातृतुल्य ज्येष्ठ बंधू आणि भगिनी, आजचा आपला व्याख्यानाचा विषय स्वामी विवेकानंद आणि भारतीय राष्ट्रवाद असा आहे। हा विषय घेण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की भारत काय आहे हा प्रश्न जर विचारला, हिंदू धर्म काय आहे हा प्रश्न जर विचारला एखाद्या निरागस बालकाने त्याच्या आईला, तर ती आई काय उत्तर देईल? भगिनी निवेदिता असं लिहून ठेवते, मार्गारेट नोबल, की स्वामी विवेकानंदांकडे बोट दाखवून आपल्या बालकाला आई सांगेल की मूर्तिमंत हिंदू धर्म हा आहे। धर्माचं पावित्र्य, धर्माचं सामर्थ्य, धर्माचं कालातीत असणं आणि मनुष्यापासून ईश्वरापर्यंतचा जो कर्मविकास आहे प्रत्येक जीवाचा, एका किंवा काही जन्मांमध्ये तो साध्य करण्याकरता जी साधना आहे ती धर्मसाधना आहे। आणि ही धर्मसाधना निसंदिग्ध शब्दामध्ये पाश्चात्य लोकांना विवेकानंदांनी समजावून सांगितली। ज्या वेळेला त्यांना विचारलं व्हॉट इज द एम ऑफ हिंदुइझम, कारण ख्रिश्चन मिशनरी तिकडे अपप्रचार करत होते की स्वामी विवेकानंद लोकांना हिंदू बनवण्याकरता आलेत का, ख्रिश्चनांचं धर्मांतरण करण्याकरता आलेत का? त्यावेळेला स्वामी विवेकानंद त्यांना असं म्हणतात, एका ओळीत सांगितलं आहे हिंदू धर्माचा उद्देश काय आहे। ते म्हणतात द एम ऑफ हिंदुइझम इज टू इव्हॉल्व गॉड आउट ऑफ मटेरियल मॅन। मनुष्यामध्ये मुळात सुप्त असलेला ईश्वर जो आहे त्याचं प्रत्यक्ष प्रकटीकरण हेच हिंदू धर्माचं उद्दिष्ट आहे। आणि इतक्या निसंदिग्ध शब्दामध्ये हिंदू धर्माची संकल्पना जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात असणाऱ्या आणि जाणीवेच्या कुठल्याही स्तरावर असलेल्या मनुष्याला इतक्या सहजपणाने धर्म समजावून सांगणं, एक विलक्षण गोष्ट विवेकानंदांनी केली। स्वामी विवेकानंदांना ज्यावेळेला ते भारतात परत आल्यानंतर चेन्नईला, तिथे अनेक बुद्धिजीवी लोक त्यांना भेटायला आले, कारण विवेकानंदांना अलौकिक कीर्ती पाश्चात्य देशांमध्ये मिळाली, अमेरिकेच्या सर्वधर्म परिषदेनंतरही आणि त्या काळात। म्हणजे स्वामीजींनीच लिहून ठेवले की देवादिकांनाही दुर्लभ असलेला मान सन्मान माझ्या वाट्याला आला पाश्चात्य देशांमध्ये, असं लिहून ठेवलंय त्यांनी। आणि इतका मान सन्मान त्यांच्या वाट्याला आल्यानंतर त्यावेळेला आपण तर गुलाम होतो ना, ब्रिटिशांची वसाहत होती, आपण गुलाम होतो। गुलाम लोक खिन्न असतात, गुलाम लोक दुःखी असतात, गुलाम लोक दुःखात पिचत 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 जगत असतात। हताश अवस्थेमध्ये, डोळ्यामध्ये कुठली आशा नाही आहे, अशा एका विचित्र कालखंडामध्ये त्या काळात आपला भारत होता। आणि 1857 मध्ये जे स्वातंत्र्य समर झालं ते चिरडून टाकण्यात ब्रिटिशांना यश आल्यामुळे
आत्मविश्वास पूर्णच गेला होता की आता किती काळ आपल्याला आणखीन गुलामगिरी ब्रिटिशांची करावी लागेल हे समजत नव्हतं. अशा एका विचित्र कालखंडामध्ये पराभूत मानसिकतेमध्ये आपण त्या काळात जगत होतो. भारत राष्ट्र म्हणून विचार करायचा झाला तर भारतामध्ये परत आल्यानंतर त्यावेळेचं मद्रास आणि आत्ताचं चेन्नई त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं खूप मोठं स्वागत झालं. हजारो भारतीयांनी स्वागत केलं, कारण अवर्णनीय आनंद त्यापैकी प्रत्येकाला झाला होता की आपल्या भारतातला एक तरुण संन्यासी अमेरिकेमध्ये जातो आणि विश्वधर्म परिषदेत सर्वाधिक प्रभाव आपल्या चारित्र्याने, आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने, आपल्या पावित्र्याने, आपल्या ज्ञानाने पाश्चात्य देशांमध्ये पाडू शकतो, प्रभावित करू शकतो. पाश्चात्य त्या काळात सुद्धा ऐश्वर्याच्या शिखरावर असलेली, श्रीमंत असलेली अमेरिका आणि त्या सगळ्या पाश्चात्य लोकांना याचा अवर्णनीय आनंद त्यावेळेला भारतीय लोकांना झाला होता. आणि मग चेन्नईला झुंडीच्या झुंडी लोकांच्या गप्पा मारायला, बघायला, चर्चा करायला, काही मुद्द्यांवर प्रश्न विचारायला की हे कसं घडलं. हे अद्भुत आहे. यापूर्वी कधी असं घडलं नव्हतं. फक्त भारतीयांना यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं आणि हे अद्भुत घडलं असं वाटलं नाही. सर्वधर्म परिषदेचे निमंत्रक आणि सर्वधर्म परिषदेचे अध्यक्ष त्या दोघांनी आपल्या आठवणींमध्ये लिहून ठेवलेलं आहे की अवघ्या 5.5-6 मिनिटाच्या एका व्याख्यानाने एका तरुण भारतीय संन्याशाने अमेरिकन जनमानस जे आहे, जे क्रीम ऑफ द सोसायटी म्हणावं ना, अमेरिकेतली सर्वोत्तम गुणवत्ता असणारी ती 5-7 हजार स्त्री पुरुष तिथे त्या सभागृहात आर्ट इन्स्टिट्यूटच्या स्वामीजींसमोर उपस्थित होते. ज्यावेळेला स्वामीजी बोलले तर अवघ्या 5.5-6 मिनिटाच्या त्या पहिल्या व्याख्यानामध्ये स्वामीजींनी ज्या पद्धतीने त्या लोकांना प्रभावित केलं त्याबद्दल लिहिताना चार्ल्स बॉनी जे निमंत्रक आहेत सर्वधर्म परिषदेचे, ते असं लिहितात की भारतासारख्या एका निर्धन देशामध्ये जो अनसिव्हिलाइज्ड आहे असं ख्रिश्चन मिशनरी आम्हाला येऊन सांगतात इथे, आणि त्यांना सिव्हिलाइज करण्याकरता आम्ही ख्रिश्चन मिशनरी तरुण वयातले तिथे पाठवतो भारतामध्ये, आणि एखाद्या मेणबत्तीच्या मिणमिणत्या मेणबत्तीच्या प्रकाशासारखा धर्म त्यांना जो समजला तो तिकडे समजावून सांगण्याचं काम ते करतात. पण ज्या वेळेला स्वामी विवेकानंद नावाचा हा 29 वर्षाचा तरुण या सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावर पहिल्यांदा बोलला, त्याला ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटलं की मूर्तिमंत धर्मच 12 वाजता तळपणारा सूर्य डोक्यावर जसा असतो ना, की त्याच्याकडे पाहणं सुद्धा शक्य होत नाही, डोळे दिपवून जातात, असं आम्हाला दिपवून टाकणारा हा भारतीय संन्यासी मूर्तिमंत धर्म आहे. या जाणीवेने आपण अशा देशामध्ये धर्मप्रचारक पाठवतो याची लाज वाटायला लागली आम्हाला, असं लिहितात ते आठवणीत. विवेकानंदांच्या सर्वधर्म परिषदेतल्या त्या भाषणाने काय झालं तर भारतीयांनी, विशेषतः हिंदू मनाने, आपला गमावलेला कित्येक शतकांचा आत्मविश्वास जो आहे तो परत मिळवला. आपल्याला न्यूनगंड वाटावा असं आपल्या परंपरेमध्ये काहीही नाही आहे. आपला अत्यंत गौरवशाली वारसा आहे. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये महान काम करणाऱ्या व्यक्ती या भारतामध्ये जन्माला आल्या, आणि फक्त भारत नव्हे संपूर्ण जग ज्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करेल असं ज्ञान, असं योगशास्त्र, अशी विद्वत्ता, असं मानसशास्त्र, आणि प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, प्रत्येक मनुष्याचं नव्हे, फक्त भारतातल्या नव्हे, जगाच्या पाठीवरच्या फक्त नव्हे, मनुष्याचं नव्हे, सूक्ष्म जीव जंतूंपासून या संपूर्ण सृष्टीचं, प्रकृतीच्या चक्रामधल्या प्रत्येक जीवाचं परमकल्याण व्हावं याची प्रार्थना करणारे लोक आपण आहोत. आपल्याला न्यूनगंड वाटावा असं काहीही नाही आहे. आणि ज्या बाबतीमध्ये 1200 वर्षाच्या परचक्रानंतर, 1200 वर्षाच्या गुलामगिरीनंतर, 1200 वर्षाच्या आक्रमणांच्या एकापाठोपाठ एक झंझावातांमधनं राष्ट्र म्हणून आपण जसे उभे राहिलो, त्याचं चिंतन ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला ज्या गोष्टी आपण गमावल्या असतील त्या आपल्याला परत मिळवता येतील, नव्हे आपण मिळवूच.
आणि भारतीयांना ते सांगतात, आय क्लिअरली सी ॲज अ विजन बिफोर मी द एन्शंट मदर हॅज अवेकन्ड वन्स अगेन, सिटिंग ऑन हर थ्रोन रिज्युएनेटेड. Let us proclaim in her sweet words and say her message to whole world, the message of benediction. ईश्वरी सौख्याचं अवतरण ज्या वेळेला होतं ना, त्याला बेनिडिक्शन हा शब्द वापरतात. ईश्वराची परमकृपा ज्या वेळेला आविर्भूत होते, ईश्वराच्या परमकृपेच्या वर्षावामध्ये एखादा मनुष्य ज्या वेळेला नाहून निघतो की नाही, या अर्थाने बेनिडिक्शन हा शब्द वापरतात स्वामी विवेकानंद. शांती, पीस, या जगाला शांती जर प्रदान करायची असेल तर ही जबाबदारी नियतीने आपल्यावर सोपवलेली असं विवेकानंद म्हणतात. आणि पारतंत्र्यामध्ये पिचलेले लोक, बंगाल फेमीनमध्ये काही लाख लोक अस्थिपंजर झाले, 2 वेळच्या अन्नाची सुद्धा तरतूद त्यांच्या नव्हती, आणि ब्रिटिशांनी निर्दयतेने सगळं धान्य गोळा करून त्यांच्या लष्कराकरता पाठवलं होतं. या पद्धतीच्या ज्या घटना आहेत, या घटनांनी भारतीय जनमानस जे आहे ते विकलांग झाल्यासारखं जणू काही होतं. त्याच्यामध्ये परत एकदा आध्यात्मिक चेतना निर्माण केली स्वामी विवेकानंदांनी. आत्मभान दिलं आपल्याला, राष्ट्र म्हणून जगण्याकरता एक उद्देश आपल्याला दिला. आणि संन्यासी म्हटला की त्याने लौकिक गोष्टींकडे पाठ फिरवावी, या पद्धतीचा जो दंडक तोपर्यंत चालत आलेला होता, तो दंडक स्वामी विवेकानंदांनी मुळातनं बदलून दाखवला. असाधारण परिवर्तन त्यामध्ये केलं. आणि त्यांनी, विवेकानंदांनी भारतीयांना सांगितलं, तरुणांना सांगितलं की पुढची 50 वर्ष, पुढची किमान 50 वर्ष भारत माता हीच तुमची सर्वश्रेष्ठ देवता मानून तिची पूजा करा, तिची अर्चना करा. आणि तिची कोट्यवधी अपत्य ज्या केविलवाण्या अवस्थेत जगतात, या केविलवाण्या अवस्थेतनं, या अगतिकतेच्या दलदलीतनं त्यांना बाहेर काढण्याकरता तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुमची बुद्धिपणाला लावा, तुमची कर्मशीलता जी आहे, क्रियाशीलता, ती पणाला लावा. तुम्ही अपरंपार ज्ञान मिळवा, भाषांवर प्रभुत्व मिळवा. तुमच्याकडे जे सर्वोत्तम आहे ते जगाच्या बाजारामध्ये विकायला जा. आणि भारतीय तरुणांना आत्मविश्वास यावा, याकरता स्वामी विवेकानंद म्हणतात, वी आर डेस्टिन्ड बाय द लॉर्ड टू डू ग्रेट थिंग्स इन दिस वर्ल्ड. नुसतं जन्माला येऊन मरून जाण्याकरता आपण जन्माला आलेलो नाही आहोत. या परमपवित्र भारतभूमीमध्ये, देवभूमी भारतामध्ये आपण जे जन्माला आलेलो आहोत, ते महान कार्य करण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत. नुसतंच जन्माला आलो आणि मरून गेलो 60-70 वर्षांनी, यासाठी आपण जन्माला आलेलो नाही आहे. आपण गुलामगिरीमध्ये पिचण्यासाठी जन्माला आलेलो नाही आहे. रोज स्वतःचं दुःख कुरवाळण्यासाठी आपण जन्माला आलो नाही आहे. विवेकानंद म्हणतात, दुःख तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, मृत्यू तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, वेदना तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, दुर्बलता तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही, न्यूनगंड तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, इंद्रिय तुम्हाला गुलाम बनवू शकत नाहीत, पंचमहाभूत तुम्हाला गुलाम बनवू शकत नाहीत. तुम्ही पंचमहाभूतांचे, तुमच्या इंद्रियांचे, मनाचे, बुद्धीचे, तुमच्या अहंकाराचे तुम्ही मालक आहात. मालक. नोकरासारखं वागू नका. आपण नोकरासारखं वागतो, त्यामुळे सर्व प्रकारे पतन आपल्या समाजाचं झालेलं आहे. हे पिढ्यानपिढ्या, शतकानुशतक आपण पाहिलंय. ते म्हणतात, आता आपण जागं होऊया, या काळ झोपेतनं आता आपण जागं होऊया. ईश्वराची इच्छा आहे, नियतीची इच्छा आहे की हा भारत एक महान राष्ट्र व्हावा. आणि चमत्कार घडतात का? तर चमत्कार घडतात. ज्या वेळेला चेन्नईला विवेकानंदांना भेटायला आलेल्या त्या अनेक बुद्धिमान लोक, अनेक सामान्य लोक, हातावरचं पोट असणारे लोक सुद्धा, काबाड कष्ट करणारे, लौकिक शिक्षण
4-2 इयत्ता सुद्धा न झालेले या पद्धतीचेही लोक विवेकानंदांना भेटायला यायचे, पाहायला यायचे की असा कोण मनुष्य आहे हा की ज्याने सगळं जग प्रभावित केलं, आपल्यासारखाच भारतीय आहे. एक प्राध्यापक स्वामीजींना भेटायला येतात आणि ते त्यांना विचारतात की जो शक्तिशाली उपदेश तुम्ही देता आहात, जो पाश्चात्य देशांना दिला, आम्ही वर्तमानपत्रांमधनं वाचत होतो. पाश्चात्य देशांमध्ये तुम्ही जे जे बोलत होता ते वर्तमानपत्र छापत होती आणि त्यानंतर आम्हाला 1.5 महिना लागायचा ते वर्तमानपत्रातनं बातम्या इथे यायला, पण आम्ही वाचायचो त्या आणि आम्हाला खूप अभिमान वाटला तुम्ही जे कार्य केलं तिथे. पण पुढे ते गृहस्थ असं म्हणतात की हताश अवस्थेमध्ये पराभूत मानसिकतेत जगणारा भारत, या भारतामध्ये हा शक्तीचा उपदेश, सामर्थ्याचा उपदेश, अव्यक्त ब्रह्म, प्रत्यक्ष ईश्वरच आपण आहोत या जाणीवेपासून आपण परान्मुख झालो, म्हणून सर्व प्रकारच्या दुर्बलता आपल्या मागे लागलेल्या आहेत. हा जो शक्तिशाली संदेश तुम्ही पाश्चात्य लोकांना दिला, वस्तुतः भारतीयांना तो संदेश देण्याची जरुरी आहे असं तुम्हाला वाटत नाही का स्वामीजी, असं ते विचारतात. कदाचित त्या ग्रहस्थांना माहिती नसेल की परिव्राजक अवस्थेमध्ये स्वामी विवेकानंद उभा आणि आडवा हिंदुस्थान पूर्ण फिरले होते. दरिद्री लोकांपासून राजमहालांपर्यंत, झोपड्यांपासून राजमहालांपर्यंत लोक कसं जीवन जगतात हे त्यांनी पाहिलं होतं. इथला समाज, त्या समाजाचं अज्ञान आणि त्या समाजातले महाज्ञानी असलेले पंडित हेही त्यांनी पाहिले होते. असाधारण गुणवत्ता असलेली माणसं ती त्यांनी पाहिली होती. अत्यंतिक कष्ट करणारे, हलाखीच्या परिस्थितीत जगणारे, 2 वेळच्या अन्नाची भ्रांत असणारे लोकही त्यांनी पाहिलेले होते. आणि भारतीय साधन संपत्तीवर डल्ला मारणारे ब्रिटिश आणि त्यांचं ॲरिस्टोक्रॅटिक जीवन तेही विवेकानंदांनी पाहिलं होतं. आणि संस्थानिकांची त्यावेळची जी अगतिकता होती, ब्रिटिशांच्या तैनाती सेना वगैरे होत्या, एक प्रकारे मांडलिक होते आपले संस्थानिक, त्यांचे राजे महाराजे, ते सगळं पाहिलं होतं. विवेकानंद त्यांना म्हणतात की हा संदेश मी अमेरिकेत का दिला, असा प्रश्न आपण विचारला की या संदेशाची वस्तुतः भारतात जास्त जरुरी आहे. ते म्हणाले हो. तर विवेकानंद त्यांना असं म्हणतात की एक सामान्य गोष्ट आपण लक्षात ठेवावी, वारा पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतो. इतकी मार्मिक टिप्पणी विवेकानंद करतात आणि ती यासाठी करतात, जर विवेकानंदांनी 1000 वर्ष भारतामध्ये हे काम केलं असतं तर त्यांना जे यश आलं असतं त्यापेक्षा जास्त यश पाश्चात्य देशांनी त्यांना स्वीकारलं म्हणून आलं, हे खरं आहे. रेकग्निशन लागतं भारतीय मनुष्याला आजही. आणि हा दोष त्याच्यामध्ये का निर्माण झाला? एखादा समाज ज्या वेळेला 1200 वर्ष परकीयांचं दास्य जे आहे ना त्याचा अनुभव घेतो, अत्याचारांचा अनुभव घेतो, अपमानित होतो, पुन्हा 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 पिढ्यानपिढ्या, 2 वेळच्या अन्नाची भ्रांत, जीवनाची असुरक्षितता, हे ज्यावेळेला एखादा समाज पाहतो ना, पुन्हा पुन्हा शतकानुशतक हे दारिद्र्याचे, दुर्दैवाचे दशावतार त्याच्या वाट्याला आलेले, त्यावेळेला तो अंतर्मुख होतो, तो त्याच्या कोंदणामध्ये बंदिस्त होतो, त्याचा आत्मविश्वास जातो, गमावला जातो. आणि मग ज्या वेळेला आपल्यापैकी एका मनुष्याला पाश्चात्य देशांमध्ये विश्वाच्या पाठीवरच्या सर्व धर्माचार्यांमध्ये सन्मानित केलं गेलं आणि अत्यंत आदराने वागवलं गेलं, हे ज्या वेळेला त्या समाजाला कळतं, त्यावेळेला त्या समाजाचा न्यूनगंड जो आहे तो गळून पडतो आणि त्याकरता वारा पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतो. एखादा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये किती प्रकारे विचार करू शकतो. स्वामी विवेकानंदांच्या सहवासामध्ये आलेले जे लोक आहेत ना, त्या लोकांच्या जीवनावर विवेकानंदांच्या
सान्निध्याचा, त्यांच्या सहवासाचा, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या संस्कारांचा जो प्रभाव पडला तो प्रदीर्घ काळ, आणि स्वातंत्र्य सेनानी आपले सगळे जे झाले राष्ट्रपुरुष म्हणून आपण ज्यांना वंदना करतो, या बहुतांश राष्ट्रपुरुषांवर स्वामी विवेकानंदांचा प्रभाव आहे, अत्यंतिक प्रभाव आहे. भारत माता याच देवतेची पुढची किमान 50 वर्ष अर्चना करा, प्रार्थना करा, तिचं पूजन करा आणि तिच्या कोट्यवधी अपत्यांवर प्रेम करा मनापासून, हे विवेकानंद जे सांगतात. अंदमानच्या कारावासामध्ये तुरुंगात असताना स्वामी विवेकानंदांचे चरित्राचे मराठीतनं लिहिलेले केरळ कोकिळ नावाचं केरळमधलं एक मासिक होतं, त्यामध्ये मराठीमध्ये विवेकानंदांचं चरित्र एका गृहस्थांनी लिहिलं, आणि त्या चरित्राची छोटी छोटी पुस्तकं जी होती त्या पुस्तिका अंदमानच्या तुरुंगामध्ये सावरकरांपर्यंत पोचल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, बाबारावांनी त्यांनी वाचल्या त्या पुस्तिका. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या वेळेला म्हणतात ना की देहापासनं देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, मला असं वाटतं की इथे विवेकानंद व्यक्त होत आहेत, तंतोतंत तसेच व्यक्त होत आहेत. तुम्हाला मृत्यू स्पर्श करू शकत नाही. जन्म आणि मृत्यू जे आहे ही फक्त स्थित्यंतर आहेत मानवी देहाला असलेली. जीवन अखंड आहे. तुम्हाला दुःख ग्रासू शकत नाही, तुम्हाला मृत्यू भिववू शकत नाही. नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका न चैनम क्लेदयंती आपो न शोषयती मरुताहा. ज्या शक्तिशाली पद्धतीने श्रीकृष्णाने अर्जुनाला संदेश दिला तो तसाच्या तसा संदेश ज्यावेळेला विवेकानंदांसारखा तेजस्वी संन्यासी संक्रमित करतो समोरच्या लोकांमध्ये, त्यावेळेला त्याचा जो परिणाम होतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनादर्श असलेले भगवान श्रीकृष्ण भयंकर यातना सहन करत असताना हे शरीर आणखीन यातना सहन करू शकणार नाही आणि हा देह विसर्जित करावा की काय असे विचार मनामध्ये येणारा मनुष्य, स्वातंत्र्यवीर सावरकर कुठल्या आत्मबलाने त्यातनं स्वतःचा देह जो आहे तो टिकवून ठेवला त्यांनी. आणि त्यांनी लिहिलं, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारीन मजया जगी रिपू कवणसा जन्मला. कुठल्याही प्रकारच्या अत्याचारांपुढे मी झुकणार नाही, या पद्धतीचा जो कणखरपणा आहे सावरकरांमध्ये दिसणारा, तर सावरकरांनी विवेकानंदांचे ते जे ग्रंथ अंदमानला वाचले, अद्भुत गोष्टी आहेत. मनुष्यामध्ये आंतरिक बदल ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला सगळं विश्व, विवेकानंदांचंच वाक्य आहे, हे सगळं विश्व जग तुमच्या विरोधामध्ये हातात तलवार घेऊन उभं राहिलं तरी सुद्धा तुम्ही एकटे असाल, तरीही यत्किंचित चलबिचल होऊ देऊ नका. हे जग तुमच्या विरोधात उभं ठाकलं तरी सुद्धा तुमचा सत्सद विवेक जर जागृत असेल आणि तुम्ही निवडलेला मार्ग सत्याचा, विवेकाचा आणि धर्माचा जर असेल तर हे जग तुम्हाला भिववू शकत नाही. लेट अस कॉमली अँड इन ए मॅनली फॅशन गो टू वर्क. कम अप लायन्स भारतीयांना म्हणतात. सिंहासारखा तुमचा संचार असला पाहिजे. कुणाचा अनुनय करणारा, क्षुल्लक गोष्टींसाठी लालसा तुमची गुलाम बनवणारी तुम्हाला जी आहे त्यापासून मुक्त व्हा. ते म्हणतात मालक आहोत आपण. गुलामांमध्ये जे दोष दिसतात ते दोष आपल्याला दूर केले पाहिजेत स्वतःच्या जीवनामधनं. ते म्हणतात कुठलीही व्यक्ती, कुठलेही कुटुंब, कुठलाही समाज आणि कुठलेही राष्ट्र जर महान व्हायचं असेल तर 3 गोष्टींची अत्यंतिक आवश्यकता आहे. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती स्वतःवर आणि आपल्या समाजावर दृढ विश्वास असावा लागतो. दुसरी गोष्ट ते सांगतात, जे चांगलं होण्याचा, चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे राहा. आपल्याला हा देश बदलून टाकायचा आहे, या देशाचं, या समाजाचं चित्र बदलून टाकायचं आहे. कोणी विश्वास ठेवता कामा नये की हाच तो देश आहे का की जो 1200 वर्ष गुलामगिरीत पिचत होता. अशा आत्मविश्वासाने तुम्ही तळपला पाहिजे. ते म्हणतात सूर्यासारखा
हा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे आहे. आणि तो दिसण्याकरता जे चांगलं काम करतायत, जे चांगलं होण्याचा प्रयत्न करतायत, जे या समाजाच्या हिताकरता काही धडपडतायत, त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे राहा, धैर्याने उभे राहा. आणि तिसरी गोष्ट ते सांगतात, या दोन गोष्टी पहिल्या हव्या म्हणून सांगतात आणि नंतरची गोष्ट नको म्हणून सांगतात. ते म्हणतात गुलामांच्या स्वभावामध्ये एक दोष असतो की ते सतत संशयाने ग्रस्त असतात. त्यांना एकमेकांबद्दल कधी विश्वास वाटत नाही. ते कायम एकमेकांचा मत्सर करतात. तर मत्सर आणि संशयग्रस्त मानसिकता जी आहे हे मोठे दोष आहेत आणि हे गुलामांचे दोष आहेत. ज्या क्षणी तुम्ही मानसिक गुलामगिरी जुगाराल त्या क्षणी हे दोष अंतर्धान पावतील. त्यांना स्वतःचं अस्तित्व नाही आहे. मी गुलाम आहे या जाणीवेमुळे ते दोष तुम्हाला चिकटलेले आहेत. ज्या क्षणी मी गुलाम आहे या जाणीवेपासून तुम्ही मुक्त व्हाल त्या क्षणी संशयखोरपणा आणि मत्सर एकमेकांबद्दल वाटणारा या दोन दुर्गुणांपासून तुमची सुटका होईल एका क्षणात. भारतीय राष्ट्रवाद यावर आधारलेला असायला हवा आहे. आणि हे नियती पुन्हा पुन्हा समजावून सांगते भारतीयांना. भारतीय त्यावर चिंतन करताना दिसत नाही आहेत. भारतीय त्यावर मन एकाग्र करताना दिसत नाही आहेत. नियती उलगडून सांगते आपल्याला हे सगळं. जमशेदजी टाटांनी उभ्या केलेल्या प्रचंड औद्योगिक साम्राज्यापासून या विश्वातल्या अखेरच्या मनुष्याला मोक्षापर्यंतची साधना एकाच जन्मामध्ये कशी करता येईल याकरता 40 वर्षापेक्षा जास्त काळ पॉंडिचेरीला एका ठिकाणी राहून वाचन चिंतन मनन करून योगाभ्यास करून पूर्ण योगाची रचना करणारे योगी अरविंद हे दोघेही विवेकानंदांनी प्रभावित झालेल्या व्यक्ती आहेत. या अलीपूरच्या कारावासामध्ये योगी अरविंद ज्या वेळेला होते, क्रांतिकारक अरविंद, नंतर योगी अरविंद हे बिरुद त्यांना लागलं, त्यावेळेला क्रांतिकारक अरविंद होते. आणि 1 वर्षाचा तुरुंगवास अलीपूरच्या कारावासामध्ये जो अरविंदांनी भोगला, क्रांतिकारक अरविंद बाबूंनी, त्या अगोदर नियतीने त्यांना त्यांचं जे जीवनकार्य आहे त्याकडे वळवण्याचा पुन्हा प्रयत्न केला होता. पण क्रांतिकार्य त्यांच्या डोक्यातनं एक क्षणसुद्धा दूर होत नव्हतं. आणि त्याकरता प्रचंड धडपड त्यांची चाललेली असायची, तळमळ चाललेली असायची. ज्या वेळेला अलीपूरच्या कारावासामध्ये जवळपास 1.25 वर्ष ते स्थानबद्ध होते, त्यावेळेला त्यांना अनेक आध्यात्मिक अनुभव जे आले, त्यातला एक आध्यात्मिक अनुभव योगी अरविंदांनी नंतरच्या काळामध्ये लिहिला पॉंडिचेरीला, की अलीपूरच्या त्या तुरुंगामध्ये रोज स्वामी विवेकानंदांच्या आवाजामध्ये मला राजयोगाचं 1-1.5 तासाच्या जवळपास विवरण, मुद्देसूद विवरण ऐकायला मिळायचं त्यांच्या आवाजात. स्वामी विवेकानंदांनी देह 1902 ठेवला. अरविंद घोषांनी लिहिलेली ही आठवण 1909-10 दरम्यानची आहे. योगेश्वर कृष्णाचं दर्शन प्रत्यक्ष त्यांना झालं. यो माम पश्यती सर्वत्र सर्वम च मयी पश्यती हा अनुभव प्रत्यक्ष त्या तुरुंगामध्ये कारावासामध्ये योगी अरविंदांना आला. सर्वम विष्णुमयम जगत हे काही फक्त शब्द नाही आहे, हे प्रत्यक्ष आहे. हा अनुभव योगी अरविंदांना आला, क्रांतिकारक अरविंदांना आला, अरविंद बाबूंना. आणि त्यानंतर त्यांची जीवनाची दिशा बदलली. स्वामी विवेकानंद प्रत्येक ठिकाणी 2 गोष्टी एकत्र जोडण्याकरता, या राष्ट्राच्या उत्थानाकरता कशा पद्धतीने एखादा कॅटॅलिस्ट असतो की नाही, तसं कॅटॅलिस्टसारखं काम, भूमिका स्वामी विवेकानंदांच्या जीवनाची ते असतानासुद्धा आणि ते नसतानासुद्धा कशा पद्धतीने राष्ट्रीय जीवनामध्ये होते हे जर पाहिलं ना तर तो रोमांचकारक अनुभव आहे. स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाने आणि त्यांचं जीवनकार्य जे आहे तेच जीवनकार्य आपलं जीवनकार्य आहे या जाणीवेने जे पाश्चात्य लोक विवेकानंदांबरोबर भारतामध्ये आले, त्यामध्ये मार्गारेट नोबल पण आल्या होत्या. त्या काळामध्ये स्त्री शिक्षणापासून अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या, सामाजिक सुधारणा केली, समाजाची अत्यंतिक सेवा केली. प्लेगच्या साथीमध्ये जीवावरचं दुखणं, स्वतःची शुश्रूषा प्लेगच्या रुग्णांची करणं हे तुमच्या स्वतःच्या जीवनावर उलटू शकतं.
कोरोनाच्या काळामध्ये पॉलिथिन बॅगमध्ये आपल्या वडिलांचा मृतदेह सील केलेल्या अवस्थेमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी तो अग्नीला स्वाधीन करताना ज्या वेळेला मुलांनी पाहिले, त्यावेळेला त्या मुलांची आपल्या स्वतःच्या पित्याच्या प्रेताला पॉलिथिन बॅगच्या वरूनसुद्धा स्पर्श करण्याची हिंमत झाली नाही, हे आपण अनुभवतोय. आणि याच पद्धतीची महाभयंकर प्लेगची साथ ज्या वेळेला कलकत्ता आणि त्या परिसरामध्ये होती, महाराष्ट्रातही होती, त्याचे उल्लेख मिळतात टिळकांच्या जीवनामध्ये. त्यावेळेला मार्गारेट नोबल म्हणजे भगिनी निवेदितेला कित्येक झोपड्यांमध्ये प्लेगच्या लागण झालेल्या रुग्णाचं मस्तक एखाद्या आईने आपल्या मांडीवर घ्यावं, त्या पद्धतीने ते मस्तक प्रेमाने आपल्या मांडीवर घेऊन त्याची शुश्रूषा करताना भारतीयांनी पाहिलेलं आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये इतकं आमूलाग्र परिवर्तन कसं होऊ शकतं, त्याकरता जे आत्मबल लागतं ना, त्या आत्मबलाचं आपल्याला दिसणारं, आपल्या अनुभवाला येणारं, आपल्या मर्यादेमध्ये बसणारं, जाणवणारं जे व्यक्त रूप आहे ते स्वामी विवेकानंद आहे. व्यक्त रूप आहेत ते. अरविंद बाबूंना ज्या वेळेला साक्षात्कार झाला अलीपूरच्या तुरुंगामध्ये, आणि ज्या वेळेला श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की तुझं जीवन कार्य जे आहे त्या जीवन कार्याकडे तो पुन्हा पुन्हा पाठ फिरवली, तुला स्थानबद्ध करण्याशिवाय दुसरा मार्ग माझ्याकडे राहिला नाही, म्हणून तुला तुरुंगामध्ये स्थानबद्ध केलेलं आहे. इथून तू बाहेर पडल्यानंतर क्रांतिकार्य बाजूला ठेव, हा देश स्वतंत्र होणार आहे. तुझं जे जीवन कार्य आहे, जे मानवतेला पुढची कित्येक शतकं मार्गदर्शक ठरेल, ते जीवन कार्य तू कर. अरविंद बाबू अलीपूरच्या तुरुंगातनं मुक्त झाल्यानंतर त्यांना तिथून चंद्रनगरला जायला आणि चंद्रनगरहून पॉंडिचेरीला पोहोचण्याकरता लॉन्चची व्यवस्था ज्या 2 स्त्रियांनी केली, त्यातलं एक नाव होतं मार्गारेट नोबल आणि दुसरी होती जगदीशचंद्र बोसांची सखी बहीण. या 2 महिलांनी अरविंद घोषांना पॉंडिचेरीला पोहोचण्याची व्यवस्था करून दिली. अनेक क्रांतिकारक स्वामी विवेकानंदांचं वाचन केल्यानंतर, त्यांचं लिखाण वाचल्यानंतर, त्यांचे लेख आणि त्यांचं परखड शब्दातली मांडणी इंग्लंडमध्ये त्यांनी केलेली, ब्रिटिशांच्या भूमीमध्ये केलेली मांडणी, ती ज्यावेळेला वाचायचं त्यावेळेला लोकांच्या अंगामध्ये एक चेतना निर्माण व्हायची. आणि या देशाच्या स्वातंत्र्याकरता काय कुठल्याही मर्यादेपर्यंत जाऊन या देहाचा सुद्धा, जीवनाचा सुद्धा त्याग करायला तयार आहे, या पद्धतीची एक दुर्दम्य इच्छाशक्ती अनेक क्रांतिकारकांमध्ये निर्माण व्हायची. आणि ब्रिटिशांची करडी नजर रामकृष्ण मठावर त्या काळामध्ये होती, कारण असे क्रांतिकारक तिथे येतात. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना, तसं मार्गारेट नोबलनी प्रत्यक्ष जगून दाखवलं. रामकृष्ण मठाकडे ब्रिटिशांची वक्रदृष्टी वळता कामा नये, याकरता जहाल शब्दामध्ये बोलणारी आणि ब्रिटिशांना अत्यंत आक्षेपार्ह वाटणारी अशा पद्धतीची भाषणं करणारी मार्गारेट नोबल, तिने छातीवर दगड ठेवून म्हणतात ना तसं मन कठोर करून सांगितलं की रामकृष्ण मठाशी माझा काही संबंध नाही आहे, माझ्या कुठल्याही कृतीकरता रामकृष्ण मठाला जबाबदार धरू नये. आणि अनेक क्रांतिकारकांना ज्या पद्धतीचा आश्रय मार्गारेट नोबलने दिला, त्यांना प्रेरणा दिली. 1905 मध्ये संपूर्ण वंदे मातरम ज्या वेळेला टाउन हॉलमध्ये कलकत्त्याच्या रवींद्रनाथ टागोर गातात, त्यावेळेला मार्गारेट नोबल तिथे उपस्थित होती. आणि अशा कित्येक कार्यक्रम, राष्ट्र चेतना जागृत करण्याकरता जे कार्यक्रम झाले, अशा कित्येक कार्यक्रमांमध्ये मार्गारेट नोबल आणि रवींद्रनाथ टागोर हे एकत्र उपस्थित होते. या पद्धतीची एक विलक्षण प्रेरणा मार्गारेट नोबल स्वामी विवेकानंदांकडनं घेते. त्या काळामधल्या कर्मठ स्त्रिया रूढी होत्या, परंपरा होत्या. पाश्चात्य लोकांची वेशभूषा वेगळी आहे. मग अनेक प्रकारचे निर्बंध होते वैयक्तिक जीवनामध्ये.
तर मार्गारेट नोबल आणि तिच्या पाश्चात्य मैत्रिणी ज्या वेळेला भेटायला माताजींना यायच्या त्यावेळेला माताजींच्या अवतीभोवती ज्या बंगाली जुन्या वळणाचं जीवन जगणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या, कौटुंबिक जीवन जगणाऱ्या, त्या ज्यावेळेला थोड्याशा संशयाने बघायच्या की माताजी जरा जास्तच कौतुक करतात का या मुलींचं, असं वाटायचं त्यांना. त्यावेळेला मार्गारेट नोबलने माताजींच्या उपस्थितीमध्ये, ती बंगाली शिकली आणि बंगाली भाषेमध्ये त्या स्त्रियांच्या मनामध्ये तो संदेह निर्माण झाल्यानंतर मार्गारेट नोबल त्यांना असं म्हणते की स्वामीजींनी पाश्चात्य देशांमध्ये जे जीवन कार्य करायचं आहे, अवतार कार्य त्यांचं, ते करण्याकरता ते पाश्चात्य देशांमध्ये जाणार हे ठाकूरांच्या संकल्पाने निश्चित झालेलं होतं आणि नियतीची अशी इच्छा होती. म्हणून स्वामीजींनी पाश्चात्य देशांमध्ये सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांच्या कार्याला प्रारंभ केला. ते कार्याला प्रारंभ करतील, धर्मकार्याला, राष्ट्रचेतना, धर्मचेतना जागृत करण्याकरता मनुष्याला आपल्यातलं दिव्यत्व जे आहे त्या दिव्यत्वाचा, ठाकूरांचा संदेश पाश्चात्य देशांमध्ये जाऊन स्वामीजी सांगणार, हे ज्यावेळेला नियतीने ठरवलं त्यावेळेला नियतीने आम्हाला पाश्चात्य देशांमध्ये जन्माला घातलं. आम्ही जरी ब्रिटिश दिसत असलो, आयरिश दिसत असलो, अमेरिकन दिसत असलो, तरी आम्ही या भारताच्याच कन्या आहोत तुमच्यासारख्या, फक्त आम्ही दिसतो वेगळ्या. काय अद्भुत आहे. एका क्षणामध्ये त्यांचे सगळे संकल्प विकल्प, त्यांच्या मनातली किलमिश गोंधळ सगळे नाहीसे झाले आणि अपत्यवत प्रेम त्या मार्गारेट नोबलवर त्या सगळ्या बंगाली स्त्रिया करायला लागल्या. मन जिंकून घेणं जे म्हणतात, आणि त्याकरता माऊली जसं म्हणतात, ये हृदयचे ते हृदय, ही हृदयाची भाषा आहे. आणि ही हृदयाची भाषा बोलण्याकरता तो जाणीवेचा स्तर प्रत्यक्ष येत नाही तोपर्यंत तो जमणार नाही. नाही ते काही नाटक नव्हे, ते प्रेम उमाळा तुमच्या अंतरीत असला पाहिजे आहे. जो अंतरीचा उमाळा विवेकानंदांमध्ये दिसतो, तो विवेकानंदांच्या सगळ्या त्यावेळेच्या शिष्यांमध्ये दिसतो आपल्याला, तेवढ्याच उत्कटतेने दिसतो. त्यांच्या साधनेमध्ये दिसतो, त्यांच्या राष्ट्रकार्यामध्ये दिसतो, त्यांच्या सेवा कार्यामध्ये दिसतो, त्यांच्या ज्ञान साधनेमध्ये दिसतो, त्यांच्या योग साधनेमध्ये दिसतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे जमशेदजी टाटा, त्यांचे आणि स्वामीजींचे संवाद, कलेच्या क्षेत्रामध्ये काम करणारे राजा रवी वर्मा, त्यांचे आणि विवेकानंदांचे संवाद, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पूर्ण योगाची मांडणी करणारे योगी अरविंद, स्वामी विवेकानंदांनी देह ठेवल्यानंतर त्यांना झालेला राजयोगाचा उपदेश विवेकानंदांकडनं, विवेकानंदांच्या चरित्राच्या रूपाने त्या पुस्तिका सावरकरांच्या हातामध्ये पडलेल्या, बंगालमध्ये स्वामी विवेकानंदांचं जे स्मरण होतं त्या स्मरणाची तेजस्विता, ती धग सुभाष बाबूंना जाणवायची. ती तेजस्विता दिसते सुभाषचंद्रांच्या जीवनामध्ये आपल्याला. आपल्या मुलाला परदेशात अमेरिकेत चांगली नोकरी आणि पॅकेज मिळालं तर ज्यांचे पाय जमिनीवर टेकत नाहीत अशा लोकांनी स्वतःला प्रश्न विचारावा. युधिष्ठिराच्या रथासारखे ते आधांतरी चालतात ना, त्यांना विचारा की सुभाषचंद्र बोस नावाचा एक मनुष्य भारताबाहेर जातो आणि सैन्य उभं करतो ब्रिटिशांशी लढण्याकरता. या कर्तृत्वाची थोडी तरी जाणीव आपल्याला झाली तर विवेकानंद काय असू शकतील याचा अंदाज येईल आपल्याला. विवेकानंदांनी या सगळ्यांना प्रभावित केलेलं आहे. आणि गेल्या 2014 पासून या 11 वर्षामध्ये भारताला आणि जगाला प्रभावित करणारी जी कारकीर्द आहे ना, आपल्या सन्माननीय पंतप्रधानांची, नरेंद्र मोदींची, ज्या संघ परिवारामध्ये नरेंद्र मोदी घडले, त्यांची जडणघडण ज्या संघ परिवारामध्ये झाली, त्या संघ परिवाराचे पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार ते बंगालमध्ये होते आणि बंगाली क्रांतिकारकांशी जवळचा संबंध त्यांचा आला डॉक्टर हेडगेवारांचा. त्यांचे उत्तराधिकारी झालेले गोळवलकर गुरुजी दुसरे सरसंघचालक. लौकिक जीवनाकडे पाठ फिरवून योगाभ्यास आपण पूर्ण वेळ करावा या पद्धतीचं. जसं स्वामीजी पुन्हा पुन्हा रामकृष्णांना म्हणतात की जगन्मातेचं कार्य वगैरे राहू दे,
मला फक्त निर्विकल्प समाधीचा लाभ हवा आहे, जगन्मातेचं कार्य वगैरे मला काही कळत नाही, असं रामकृष्णांना ते म्हणाले. रामकृष्णांना ज्या वेळेला ते म्हणाले तर रामकृष्ण एकदाच नरेंद्रावर रागावून बोललेत. तो प्रसंग आहे, एकदाच फक्त. म्हणजे तुझ्या निर्विकल्प समाधीला कुलूप लावलेलं आहे मी, आणि आईने मला किल्ली ती ठेवली आहे माझ्याकडे. तू जगन्मातेचं कार्य केलं की मग ते कुलूप परत उघडून द्यायचं असं आईने मला सांगितलं आहे, आणि मी यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. तरुण वयातले विवेकानंद अमर्याद ऊर्जा ज्यावेळेला एका मानवी देहामध्ये साठवलेली असते ना, नियतीने अफाट काम या सगळ्या विश्वाला उजळून टाकण्याकरता करण्याचं, त्यावेळेला ती ऊर्जा किती असेल, त्याच्या ऊर्जेचा उद्रेक काय असू शकेल याची कल्पना नाही करू शकत आपण. रामकृष्णाने असं म्हटल्यावर नरेंद्र ताड 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 पावलं टाकत निघालो म्हणाला मी. तुम्ही मला निर्विकल्प समाधीचा लाभ देणार नाही हे सांगितलं ना तुम्ही, ठीक आहे आता मी निघालो. ताडताड ताडताड काही पावलं चालत गेला नरेंद्र, आणि परत मागे ठाकूरांकडे वळून पाहतोय की ठाकूरांची प्रतिक्रिया काय. ठाकूरांची तशीच द्वेषाने प्रतिक्रिया ठाकूरांनी दिली. ते म्हणाले जा कुठेही जा, पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेव, माझ्या जगन्मातेचं कार्य तू जर करणार नाहीस ना तर तुझ्या हाडांकडनं जगन्माता ते कार्य करून घेईल. तू काय समजतोस, असं ठाकूर ज्यावेळेला म्हणाले त्याला क्षणभर स्तंभित झाले विवेकानंद. नरेंद्र म्हणजे त्यावेळेचा. तो धावत आला, ठाकूरांच्या पायावर डोकं ठेवलं. या जगामध्ये ठाकूरांच्या एवढं प्रेम मला कुणीही देऊ शकलं नाही. माझी आई नाही, माझी भावंड नाहीत, माझी आजी नाही, कुणीही नाही. विवेकानंदांनी लिहून ठेवलं आहे. ईश्वरी प्रेमाचा अनुभव काय असतो हा रामकृष्ण आणि विवेकानंदांच्या जीवनामध्ये आपल्याला जो दिसतो, ईश्वरी प्रेम, प्रत्यक्ष ईश्वर ज्या वेळेला त्या प्रेमातनं व्यक्त होतो, प्रकट होतो, त्यावेळेला त्या प्रेमाची उंची काय असेल, त्याची तीव्रता काय असेल. जसं विवेकानंदांनी सांगितलं होतं की तुमच्या जगन्मातेचं कार्य मी करणार नाही, मला फक्त निर्विकल्प समाधीचा लाभ घ्यायचा आहे, तसा जीवनाकडे पाठ फिरवून योगाभ्यास आपल्याला करायचा आहे. याकरता सारगाछीच्या आश्रमामध्ये स्वामी अखंडानंदांची भेट घेण्याकरता माधवराव गोळवलकर म्हणजे गोळवलकर गुरुजी त्यावेळेचे तरुण अमिताभ महाराजांनी त्यांना सांगितल्यामुळे अखंडानंदांना म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या गुरुबंधूंना भेटायला सारगाछीच्या आश्रमात आले. आणि अखंडानंदांची त्यांची भेट झाल्यानंतर अखंडानंदांच्या सान्निध्यामध्ये त्यांनी काही साधनाही केल्या, आणि अखंडानंदांनी त्यांना म्हणजे उपदेश, गुरुउपदेश त्यांनी अखंडानंदांकडनं घेतला, त्यांचे शिष्य अखंडानंदांचे. आणि अखंडानंदांनी त्यांना सांगितलं की राष्ट्राला विन्मुख होणं नाही, राष्ट्राला सन्मुख होणं हेच तुमचं जीवनकार्य आहे, हेच तुझं जीवनकार्य आहे. आणि ते जीवनकार्य दुसरे सरसंघचालक झालेले गोळवलकर गुरुजी यांनी केलं. स्वामी विवेकानंद ज्याला प्रॅक्टिकल वेदांत म्हणतात, तो प्रॅक्टिकल वेदांत मनुष्यामध्ये अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणण्याकरता मानवी मन कसं संस्कारित करावं याचं जे चिंतन विवेकानंदांनी केलं. संघ परिवारामध्ये लक्षावधी लोक स्वतःच्या घरावर निखारा ठेवलेले प्रचारक ज्या पद्धतीने तयार केले, जे बुद्धिमान प्रचारक आहेत, जे गोल्ड मेडलिस्ट आहेत, या पद्धतीचे प्रचारक स्वतःच्या घराकडे पाठ फिरवून, घरावर निखारा ठेवून, स्वतःच्या स्वार्थावर निखारा ठेवून, एखाद्या कफल्लकासारखे, फक्त ते भगवी वस्त्र परिधान करत नाहीत, एखाद्या कफल्लकासारखे संघ परिवारातले लोक गेली 100 वर्ष जे प्रचंड काम करता आहेत, त्यातनं घडलेलं जनमानस कसं असू शकतं, त्यातला एक मनुष्य आत्ताचे आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आत्मबलाने मनुष्याच्या जीवनाला, त्याच्या चारित्र्याला, त्याच्या भावभावनांना, त्याच्या कर्तृत्वाला आकार कसा देता येतो, आणि एका मनुष्याला नव्हे राष्ट्रजीवन कसा आकार देता येतो राष्ट्रजीवनाला, त्याचं मूर्तिवंत उदाहरण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेलं हे काम. आपल्याला आपण खरे कोण आहोत याचं झालेलं विस्मरण जे आहे त्याचं पुनस्मरण करून देण्याचं काम ज्या पद्धतीने संघाने केलं, 1 शतक 100 वर्ष संघ करतो हे काम.
विवेकानंदांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी दिसतात त्यांच्या आचरणामध्ये तुम्हाला. स्वामीजी म्हणतात तुम्ही जन्माला आला आहात, मरणार निश्चित आहात. जर तुम्ही जन्माला आला आहात आणि मरणार निश्चित आहात तर दोन विकल्प आहेत तुमच्याकडे. तुम्ही गंजून मरू शकता आणि झिजून मरू शकता. पण लक्षात ठेवा, गंजून मेला तर तुमचं स्मरण या जगात कुणी करणार नाही. असे कित्येक दगडगोटे नर्मदेच्या प्रवाहामध्ये, गंगेच्या प्रवाहामध्ये, वेगवेगळ्या नद्यांच्या प्रवाहात झिजत 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 नष्ट होतात. या जगाला त्यामुळे काही फरक पडत नाही. पण जर गंजून न संपता या राष्ट्रकार्यासाठी झिजून तुम्ही मृत्यूला सामोरे गेलात तर ही भूमी, यातला मातीचा कण अन कण, इथला प्रत्येक मनुष्य तुमचं कृतज्ञतेने स्मरण करेल. सावरकरांनी लिहिलंय की ज्या वेळेला अतोनात यातना, अंदमानच्या कारावासामध्ये डेव्हिड बारी ज्या वेळेला त्यांना यातना देत होता, या सगळ्यांना भयंकर पिळवणूक, त्यांनी ठरवून दिलेलं तितकं पाऊंड तेल, बैल जसा त्या घाण्याभोवती फिरतो तसं ते नारळाचे सगळे तुकडे त्यात टाकलेले असायचे आणि ते तेल पडायचं तो घाणा फिरवून. लंगोटी असलेला तो कैदी तो फिरायचा गोल, घाण्याला जुंपलेला, अस्थिपंजर झालेला, 2 वेळचं अन्न धड नाही आहे. अशा अवस्थेमध्ये जर 20 पाऊंड तेल काढायला सांगितलं असेल किंवा 15 पाऊंड तेल काढायला सांगितलं असेल एका कैद्याला आणि त्याला शक्य नाही झालं, एक 4-5 पाऊंड तेल जर कमी काढलं त्याने आणि तो भोवळ येऊन पडला तर त्याने 5 पाऊंड तेल कमी दिलं आज. या एका कारणाकरता पाण्यात भिजवलेल्या जाड बेताचे 5 फटके त्याच्या उघड्या पाठीवर मारले जायचे. पाण्यावर काठी ज्यावेळेला तुम्ही मारता त्यावेळेला पाण्याचे तुषार जसे उमटतात तसे त्या पाठीवर ओल्या पाण्यात भिजवलेल्या त्या बेताचे ज्यावेळेला फटके बसायचे त्यावेळेला रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या त्यांच्यातनं. आणि त्या अवस्थेमध्ये सुद्धा या लोकांनी स्वतःचं आत्मबल जपलं. जे विवेकानंद सांगतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर तिथे त्या बंदिवान असलेल्या लोकांना सांगतात. ते म्हणतात आज तुम्ही या यातना सोचता आहात आणि तुम्हाला जर असं वाटतंय की आपला देश आपल्याला विसरेल, आपले देश बांधव आपल्याला विसरतील, तर तुम्ही असं करू नका. असं चुकून यत्किंचित सुद्धा तुमच्या मनामध्ये असा विचार सुद्धा येऊ देऊ नका. आपला देश कृतज्ञ लोकांचा देश आहे. उद्या याच अंदमानच्या कारावासाच्या समोर, याच तुरुंगाच्या समोर आपले पुतळे, आपले देशबांधव उभे करतील. देशबांधवांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर सावरकरांपासून, बाबा रामरखांपासून, इंदुभूषण रॉयपासून अनेकांचे पुतळे उभे केले. त्यांचं स्मरण करतो हा देश. स्वामीजी जे म्हणतात की गंजून मरणं आणि झिजून मरणं यातलं अंतर तुम्हाला जर कळलं आणि एका महान उद्दिष्टासाठी झिजून झिजून मरायचं तुम्ही जर ठरवलं तर चंदनाला जसा सुगंध येतो तसा तुमच्या जीवनाला सुगंध येतो. आणि तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तो सुगंध कृतज्ञतेने हे जग अनुभवेल, तुमचं स्मरण करेल. भारतीय राष्ट्रवाद स्वामी विवेकानंदांनी ज्या पद्धतीने चेतवला प्रत्येक मनुष्यामध्ये, कुठल्याही लोखंड परिसाच्या सान्निध्यात आलं तर त्याचं सोनं जर होत असेल तर विवेकानंदांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांचं कल्याण झालं, त्यांच्यात आमूलाग्र परिवर्तन झालं. अरविंद घोषांचे आजोबा राजनारायण बोस विवेकानंदांच्या संपर्कात आले होते. त्यांचं बोलणं व्हायचं, फिरायला बरोबर जायचे. आणखीन एक उल्लेख विवेकानंदांच्या स्वामीजींच्या चरित्रात मिळतो. राजस्थानमध्ये ज्यावेळेला ते होते, बहुधा अलवरच्या इलाक्यामध्ये ते असताना त्यांच्या आणि काही क्रांतिकारकांच्या भेटीगाठी घडवून ज्यावेळेला त्या लोकांनी आणल्या त्यावेळेला त्याच्यामध्ये श्यामजी कृष्ण वर्मा आणि स्वामी विवेकानंद यांची भेट झाली. आणि नुसती भेट नाही, जवळपास 15 दिवस श्यामजी कृष्ण वर्मा आणि स्वामीजी हे रोज फिरायला जायचे आणि चिंतन स्वामीजींचं ते ऐकायचे की हा देश आत्ताच्या गलितगात्र अवस्थेमधनं बाहेर काढण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे आहे.
काय केलं म्हणजे हा देश स्वतंत्र होईल, राष्ट्र चेतना या देशामध्ये कशी निर्माण करता येईल, त्यामध्ये महत्त्वाची भूमिका तरुण कशा पद्धतीने बजावू शकतात, तरुणांना संस्कारित कशा पद्धतीने केलं पाहिजे आहे. आणि हे काम भारतामध्ये नाही ब्रिटनमध्ये करणं कसं अनिवार्य आहे. कारण ब्रिटिशांचा जिथे आपल्या लोकांवर प्रभाव आहे त्याच भूमीमध्ये हे काम करणं किती अनिवार्य आहे. ज्यावेळेला श्यामजी कृष्ण वर्मांनी पुन्हा 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 विवेकानंदांकडनं ऐकलं, श्यामजी कृष्ण वर्मा तेच ग्रस्त आहेत ज्यांनी इंडिया हाऊस नावाची इमारत बांधली लंडन शहरामध्ये, आणि विनायक दामोदर सावरकरांपासनं सेनापती बापट ज्यांना आपण म्हणतो ते, बंगालचे काही क्रांतिकारक, यांचं वास्तव्य ज्या इंडिया हाऊसमध्ये होतं त्या इंडिया हाऊसची सगळी व्यवस्था श्यामजी कृष्ण वर्मा पाहायचे. आणि हे महान कार्य श्यामजी कृष्ण वर्मांनी नंतरच्या जीवनामध्ये केलं. तर विवेकानंदांचा संदर्भ जो आहे हे पुन्हा पुन्हा चक्र पूर्ण होतं, वर्तुळ पूर्ण होतं. त्या लोकांच्या जीवनामध्ये ते संपर्क आलेले जे आहेत त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन विवेकानंदांच्या चरित्र वाचताना आपल्याला होतं. एखाद्या मनुष्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याकरता त्याचा न्यूनगंड जो आहे तो जणू काही नाहीसा व्हावा, अस्तंगत व्हावा, या पद्धतीचा एक विलक्षण आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती त्याच्या मनामध्ये संक्रमित जर करायची असेल तर जे आत्मबल लागतं ते आत्मबल संक्रमित कसं करायचं या पद्धतीची प्रक्रिया विवेकानंदांनी त्यांच्या शिष्यांना शिकवली, त्यांच्या गुरुबंधूंना शिकवली आणि त्यानंतर ती संक्रमित झाली. जसं गोळवलकर गुरुजींचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं, भारत मातेबद्दल किती प्रेम असावं. गोळवलकर गुरुजी रोज पत्र लिहायचे, कित्येक पत्र लिहायचे, आणि त्यांची स्मरणशक्ती स्वामी विवेकानंदांची कशी तल्लख स्मरणशक्ती होती त्या पद्धतीची. म्हणजे एखादा मनुष्य, एखादा स्वयंसेवक एक 10, 12, 15 वर्षापूर्वी एक 10-15 मिनिटाकरता भेटला असेल तर 15 वर्षांनंतर भेटल्यानंतर सुद्धा त्याला पाहिल्यानंतर त्याचं पूर्ण नाव आणि त्याच्याशी काय संवाद झाला होता त्या काळात हे ते सांगू शकायचे. इतकी विलक्षण स्मरणशक्ती होती. आणि भारत मातेलाच तुमची इष्टदेवता माना, तुमची कुलदेवता माना, तुमची सर्वश्रेष्ठ देवता माना. भारत मातेचीच पूजा तुम्ही केल्याने तुमचा उत्कर्ष होईल, चरम उत्कर्ष होईल, या देशातल्या कोट्यावधी लोकांचा उत्कर्ष होईल आणि या विश्वामध्ये शांतता नांदण्याकरता लागणारं जे सामर्थ्य आहे ते ईश्वरी कृपेने तुम्हाला मिळेल. ही नियतीने तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी असं विवेकानंद जे पुन्हा पुन्हा सांगतात. गोळवलकर गुरुजींनी एका पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की माझ्या भारत मातेच्या देहाची परिक्रमा, प्रदक्षिणा मी 100 वेळा पूर्ण केलेली आहे. 100 वेळा. आणि ते पुढे असं लिहितात, माझ्या भारत मातेच्या या पवित्र देहाची परिक्रमा 100 वेळा करताना प्रवासामध्ये जेवढा काळ मी रेल्वेत घालवला तो काळ आणि मी जमिनीवर घालवलेला काळ याची मी तुलना करतो, त्यावेळेला मला सहजच लक्षात येतं की मी जमिनीवर जेवढा काळ घालवला त्यापेक्षा जास्त आयुष्य, माझं आयुष्याचा जास्त कालखंड रेल्वेच्या प्रवासात मी व्यतीत केलेला आहे. एखाद्या मनुष्याने केलेला संस्कार जो आहे तो त्यांच्या गुरुबंधूंमधनं, अखंडानंदांच्या माध्यमातून गोळवलकर गुरुजींमध्ये कशा पद्धतीने संक्रमित झाला हे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते रोमांचकारक वाटतं आपल्याला. अतुलनीय धैर्य, अत्यंतिक त्याग, अत्यंतिक साहस, निर्भयता. भय स्पर्शच करू शकत नाही, लालसा स्पर्शच करू शकत नाही, अज्ञान स्पर्शच करू शकत नाही. एवढी तीव्र ज्ञानाकांक्षा जी आहे ना ती विवेकानंदांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांना प्रत्यक्ष अनुभवता आली. जीवन बदलून गेलं, त्यांच्या जीवनाचा प्रवाह बदलून गेला आणि त्यामुळे हे राष्ट्र जीवन जे बदललेलं दिसतंय हा काही योगायोग नाही आहे. नियतीची एक सूत्रबद्ध योजना असते आणि नियती ज्या वेळेला त्या व्यक्तींना ते राष्ट्र कार्य करण्याकरता किंवा विश्वाच्या पाठीवर ते कार्य करण्याकरता निवडते त्यावेळेला त्या माणसांची नियती ज्या पद्धतीने परीक्षा घेते ना ती परीक्षा महाभयंकर आहे. ती आगीत होरपळवून काढावी त्या पद्धतीची परीक्षा घेते. विवेकानंदांची घेतली.
नियती फार निष्ठुरपणाने परीक्षा घेते आणि इतक्या निष्ठुरपणाने परीक्षा घेते की त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण होणं जे आहे ना, ते मृत्यूच्या पलीकडे तुम्ही गेल्याशिवाय नियतीच्या त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊच शकत नाही. परिव्राजक अवस्थेमध्ये स्वामी विवेकानंद त्यांच्या गुरुबंधूंबरोबर किंवा एक ते ज्या ज्या वेळेला फिरले त्या त्या वेळेचे जे उल्लेख आहेत विवेकानंदांच्या चरित्रामध्ये, असन्न मरण अवस्था झाल्यासारखी, आता प्राण जाईल का तेव्हा जाईल या पद्धतीच्या अवस्थेमध्ये कितीदा तरी अनुभवली आहे त्यांनी ही अवस्था. गंगेच्या किनाऱ्यावर लागोपाठ काही दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे अशा अवस्थेमध्ये बहुधा अखंडानंद त्यांच्या बरोबर आहेत स्वामीजींच्या त्यावेळेला. त्यांनी लिहिलेला आहे तो अनुभव. म्हणे नरेंद्राची नाडी लागेना, त्याचा श्वास जाणवेना, भयाने व्याकुळ झाले अखंडानंद. हाका मारायला लागले जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना. एक साधू आला, त्याने कडुनिंबाच्या पानांची झाडाची जी साल होती ती साल आणि त्याच्यामध्ये काही पदार्थ असे मिसळलेले त्याच्याकडे होते. त्याने त्याचं चाटण म्हणे नरेंद्राला दिलं आणि मग नरेंद्र जागृत झाला आणि डोळे उघडल्यानंतर म्हणे माझ्याकडे पाहून नरेंद्र म्हणाला, अरे घाबरू नकोस, मी इतक्यात जात नाही, ठाकूरांनी सांगितलेलं कार्य माझ्याकडनं करून घ्यायचं आहे आईला. या खोलीतनं त्या खोलीत जितक्या सहजपणाने जातो त्याप्रमाणे जन्म आणि मृत्यूचा लपंडाव ज्या लोकांनी खेळला ना त्यांच्यावर नियती कृपा करते. आणि मग अलौकिक सामर्थ्य जे आहे ना ते त्यांच्यामध्ये प्रकट होतं, ते सामर्थ्य संक्रमित होतं. विवेकानंदांच्या लिखाणाचं वाचन करताना एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते की एखाद्या अत्यंत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रामध्ये जणू काही तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि एकदा तुमचा हात जर त्यांनी धरला किंवा त्यांनी तुमचा हात धरावा याकरता त्यांच्या वाङ्मयीन मूर्ती असलेल्या एखाद्या ग्रंथाच्या जर सान्निध्यामध्ये मनुष्य आला तर ते जन्मात आपला हात सोडत नाहीत, जन्मात कधीही. आणि हे आपल्याला पटावं याकरता याच पद्धतीचा एक समांतर अनुभव रामकृष्ण परमहंसांनी ठाकूरांनी सांगितलेला जो आहे, मास्टर महाशयांनी लिहिला आहे, त्या ग्रंथात आलेला आहे तो. ते म्हणतात वडील अकाली गेलेले अशी 2 मुलं असतात आणि आई असते. गरीब परिस्थिती असते त्या बिचारीची. एक मूल जे आहे ते अगदी अजाण आहे, त्याला फारसं काही कळत नाही आहे. आणि एक मूल शाळेत जाणारं जरा कळतं आहे त्या वयातलं. त्यामुळे आई त्या दोघांना घेऊन जत्रेमध्ये जाते. मुलं एकमेकांना चिडवतात ना, जत्रेमध्ये मी गेलो मग काय गंमत केली असं सांगतात. तर ती मुलं हिरबुसलेली असायची. तर त्या बिचारीने जे काही थोडेफार पैसे तिच्याकडे असतील त्याकरता मुलांना हौसमौज करावी म्हणून जत्रेमध्ये नेलं. ठाकूर असं म्हणतात की कळत्या मुलाने आपल्या आईचं बोट घट्ट धरलेलं होतं, पण जत्रेतले ते सगळे क्रियाकलाप, ते फिरणारे पाळणे, त्या रंगीबिरंगी टोप्या, ती मौज मजा, ते खाद्यपदार्थ खाणारे पिणारे सगळे लोक, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यात तो इतका मशगूल झाला की त्याने आईचं धरलेलं बोट सुटून गेलं आणि तो जत्रेमध्ये हरवला. पण जे मूल न कळतं होतं त्याचं मनगट आईने धरलं होतं, तो ते सगळं पाहत होता जे हे कळणारं मूल पाहत होतं. पण ते न कळणारं मूल, ते अजाण मूल त्या जत्रेमध्ये हरवलं नाही, कारण आईने त्याचं मनगट धरलं होतं आणि याने आईचं बोट धरलं होतं. याच्या हातून बोट सुटून गेल्यानंतर हे मोठं मूल मला कळतंय असं समजणारं हरवून गेलं. रामकृष्ण परमहंस म्हणतात, माझी भवतारिणी जगन्माता, जिचं वर्णन भगवान श्रीकृष्ण मम माया दुरत्यया असं करतात भगवद्गीतेमध्ये, ती तुमची परीक्षा पाहते. तुम्हाला बरंच काही कळतं असं जर वाटायला लागलं तर तुम्ही तिचं बोट सोडून देता
आणि या जगामध्ये हरवता. मला काही कळत नाही एवढंच फक्त तुम्हाला कळत असेल. आणि आईला कळवळून प्रार्थना केली तर तिने घट्ट धरलेलं तुमचं मनगट ती जन्मजन्मांतरी सोडत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. ही निरागसता नरेंद्राकडे आहे. स्वामी विवेकानंद म्हणून जगप्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा नरेंद्राकडे हीच निरागसता आहे, याच दर्जाची आहे. एखाद्या लहान मुलासारखी निरागसता आहे नरेंद्राकडे. अंतर्बाह्य शुद्धता आहे, आचारातली शुद्धता आहे, सूर्यप्रकाशासारखं गंगाजलासारखं लखलखीत स्वच्छ शुद्ध चारित्र्य. आणि नियतीने इतक्या परीक्षा घेतल्यानंतर मग नियती नियुक्त करते त्या मनुष्याला ते जीवन कार्य नियतीला अपेक्षित त्या पद्धतीने करण्याकरता. आपले आत्ताचे सन्माननीय पंतप्रधान, त्यांची वाट पाहण्याची क्षमता संधीची 52 वर्षे आहे. आयुष्यातली पहिली 52 वर्ष ज्या मनुष्याने एकही पद भूषवलं नाही त्या मनुष्याची वाट पाहण्याची क्षमता किती आहे. आणि आपल्या घरामधल्या किती तरुणांना विचारून पहा की तुम्ही करिअर आपलं घडावं म्हणून किती काळ वाट पाहू शकाल आणि अभ्यास करू शकाल. 52 वर्ष वाट पाहिली या मनुष्याने. आणि मग त्या कर्तृत्वाचा जो अफाट क्रमविकास आपल्याला झालेला दिसतो, हा काही योगायोग नाही आहे, चमत्कार आहे असे नाही घडत. त्यामागे एक सूत्रबद्ध योजना असते नियतीची. आणि त्या मनुष्याची अत्यंतिक परीक्षा पाहिल्याशिवाय नियती त्या मनुष्याला हाताशी धरत नाही. आणि मग आपल्याला वाटतं की अरे काय या मनुष्यावर तर नियती लुब्ध आहे, जाईल तिथे या माणसाचं स्वागत होतं, जाईल तिथे या गोष्टी घडतात. हा मान सन्मान जो आहे तो अचानक नाही आलेला, तो यातनं आलेला आहे. तपस्या आहे ती. आणि ती तपस्या जे करतात तेच पार पडू शकतात नियतीच्या परीक्षेमधनं. स्वामी विवेकानंद त्या परीक्षेतनं उत्तीर्ण झालेला मनुष्य आहे. आणि इतरांना कसं उत्तीर्ण व्हायचं त्या परीक्षेमध्ये नियतीच्या, हे समजावून सांगणारा मनुष्य आहे. आणि आत्मबलाने समजावून सांगणारा मनुष्य आहे. हयात असताना सुद्धा आणि हयात नसताना सुद्धा मनातला यत्किंचित संकल्प विकल्प तुमच्या मनामध्ये जर असेल तर तो पोचतो ईश्वरापर्यंत. हे ठामपणाने छातीवर हात ठेवून सांगणारा, आपल्याला आश्वस्त करणारा ईश्वरी आवाज आहे स्वामी विवेकानंद. विवेकानंदांच्या जीवनातला शेवटच्या काही दिवसांचा जो काळ आहे की स्वामीजींनी दिनदर्शिका पंचांग मागवलं होतं त्यांच्या शिष्याकडनं. बहुधा सदानंद त्यांच्याबरोबर होता त्यावेळेला. आणि त्या सदानंदाला बोलवून घेतलं आणि त्याला पंचांग आणायला सांगितलं. तिथी बघितली सगळी. 4 जुलै या दिनांकावर तिथी बघून त्यांनी अशी चौकट केली त्याला आणि त्याला म्हणाले की ठेवून दे. आणि त्याच्या मला वाटतं एक 4-5 दिवस अगोदर असेल किंवा एक आठवडाभर अगोदर स्वामीजींनी त्यांच्या सगळ्या गुरुबंधूंना आणि पाश्चात्य शिष्यांना, भारतातले त्यांचे काही गृहस्थाश्रमी शिष्य वगैरे जे होते त्यांच्याकरता एक मेजवानी आयोजित केली होती आणि स्वयंपाक स्वतः केला होता त्यांनी. विश्वविख्यात झालेले स्वामी विवेकानंद चुलीकरता लागणारं सरपण जे आहे ना त्याकरता 1 तास स्वतः हातात कुऱ्हाड घेऊन लाकूड फोडायचे. त्यांना लाजणी वाटायची त्याची. ज्या डिग्रीने यत्किंचित शहाणपण मिळत नाही अशी डिग्री मिरवत ज्यावेळेला माणूस साधी साधी कामं जी आहेत ती करायला त्याला लाज वाटायला लागते, त्यावेळेला त्याने विवेकानंदांचा चेहरा जरूर समोर आणावा आपल्या. 1 तास सरपण फोडायचे. आणि त्या दिवशी त्यांनी स्वतः स्वयंपाक केला होता आणि सगळ्यांना आग्रह करून वाढत होते. मार्गारेट नोबल, तिच्याबरोबरच्या काही मैत्रिणी, पाश्चात्य शिष्य, गुरुबंधू विवेकानंदांचे, तुर्यानंद, अखंडानंद वगैरे सगळे, ब्रह्मानंद. त्यांचं भोजन झाल्यानंतर पाण्याचा जग हातामध्ये घेऊन प्रत्येकाच्या हातावर हात धुण्याकरता पाणी टाकण्यासाठी विवेकानंद उभे होते. तर मार्गारेट नोबल त्यांना तसं उभं राहिलेलं पाहून म्हणाली की येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये द लास्ट सपर नावाचा एक प्रसंग आहे.
त्यामध्ये येशू ख्रिस्ताने सगळ्यांना भोजन दिल्यानंतर त्यांच्या हातावर पाणी टाकण्याकरता ते उभे राहिले होते असा उल्लेख आहे. स्वामीजी हसले आणि तिला मार्गारेटला ते मार्गॉट म्हणायचे. मार्गॉट हसून म्हणाले, हा तसाच प्रसंग आहे. ती म्हणाली, मला गांभीर्य कळलं नाही की. आणि अवघ्या 4-5 दिवसात ठरलेल्या दिवशी स्वामीजींनी देह सोडला. 4 जुलै 1902. ओक्साबोक्षी रडत होती ती म्हणते की तुम्ही इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलं तरी मला कळलं कसं नाही की तुम्ही निरोप घेताय अखेरचा. आणि हे लास्ट सफरच आहे खरोखर तुमच्याही जीवनातलं, येशू ख्रिस्ताच्या जीवनातलं होतं तसं. हे मला कळलं कसं नाही. ती व्याकुळ झाली. आणि वर्णन आहे, एका बाजूला भुवनेश्वरी देवी बसलेल्या आहेत अंत्यसंस्काराला विवेकानंदांच्या, एका बाजूला शारदा माताजी बसलेल्या आहेत. त्या दोघींच्या मध्ये मार्गारेट नोबल बसलेली आहे. आक्रोश आहे फक्त तिथे हजारो लोकांमध्ये. आणि ते अंत्यसंस्कार चालू आहेत आणि ती चिता पेटलेली आहे धडकून. अग्नीच्या ज्वाळा अशा वर उफाळत आहेत. स्वामीजींचा देह अर्पण केलेला आहे. आणि मार्गारेट नोबल म्हणते की स्वामीजी तुम्ही असं नाही जाऊ शकत. तुमची आठवण मला दिली पाहिजे नाही तुम्ही. स्वामीजींनी देह ठेवताना त्यांच्या अंगावर जे वस्त्र होतं त्या वस्त्राचा एक तुकडा तरी मला मिळेल का असं तिने विचारलं होतं. म्हणजे असं कसं वस्त्राचा तुकडा देता येईल ते संन्यासी म्हणाले तिला. ती पुन्हा पुन्हा रडत होती आणि स्वामीजींना म्हणत होती, स्वामीजी तुम्ही असं नाही जाऊ शकत. माझी इच्छा आहे, मला हवंय तुमचं त्या वस्त्राचा एक तुकडा तरी. सोसाट्याचा वारा आला आणि धडधडून पेटलेल्या त्या चितेमधनं स्वामीजींच्या अंगावरचं जे वस्त्र होतं त्या वस्त्राचा एक जळका तुकडा मार्गारेट नोबलच्या समोर येऊन पडला. मार्गारेट नोबल म्हणाले, माझे गुरु जिवंतपणे ते हयात असताना ऐकायचे तसंच आजही ऐकतात. या क्षणी ही देहत्याग केल्यानंतर सुद्धा माझे गुरु ऐकतात. त्यांच्यात आणि माझ्यात यत्किंचित अंतर नाही, एकरूपच आम्ही आहोत याचा प्रत्यक्ष अनुभव मार्गारेट नोबलने घेतला. विवेकानंदांचे चरित्र वाचताना, त्यांच्या जीवनातले प्रसंग वाचताना, त्यांच्या मनातले त्यावेळेचे संकल्प विकल्प नियती ज्या वेळेला त्यांना तपासते, त्यावेळेला घासून पुसून लखलखीत करते. ज्या वेळेला नियती एखाद्या अग्नितत्वामधनं एखाद्या मनुष्याला भाजून काढावं त्या पद्धतीने विवेकानंदांची तपस्या पाहते ना, परीक्षा पाहते. ते सगळं पहा, तुम्ही वाचा. आणि ते ज्यावेळेला मनुष्य वाचतो ना त्यावेळेला त्याला जाणीव होते की एका भयंकर शक्तिशाली अशा चुंबकीय क्षेत्रामध्ये जणू काही आपण आहोत आणि त्याच्याशी एकरूप झालो तर तसेच होऊन जातो आपण. तसेच होऊ यात संदेह नाही यत्किंचित. नायम आत्मा बलहीनेन लभ्या, हा नेबळ्या दुबळ्या मनुष्याला आत्मलाभ होत नाही कणकरपणाने सांगतात विवेकानंद. धर्म काही नेबळ्या दुबळ्यांचं बावट लोकांचं काम नव्हे. नायम आत्मा बलहीनेन लभ्याः शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः. अरे तुम्ही अमृताचे पुत्र आहात. मेंढरांसारखे बेबे काय करता, सिंहाचे छाव्या आहात, कम अप लायन्स. हा शक्तिशाली उपदेश भारतीय तरुणांना विवेकानंदांनी जो दिला आहे ना, ते शब्द नुसते कानावर पडले तरी सुद्धा मनुष्यात अंतर्बाह्य परिवर्तन होईल या पद्धतीचा अनुभव प्रत्येक मनुष्य घेईल. आणि तो घेईल याबद्दलचं अभिवचन विवेकानंदांनी स्वतःच्या जीवनामध्ये देऊन ठेवलेलं आहे. विवेकानंद म्हणतात, भारतीयांना म्हणतात की तुमच्यासाठी 1200 वर्ष तुम्हाला पुरेल एवढं मी मागे ठेवून जातो आहे. तुम्हाला 1200 वर्ष पुरेल एवढी सामुग्री मी मागे ठेवून जातोय तुमच्याकडे. आपण त्याकडे वळायला हवं आहे. आपण त्याकडे जर वळलो नाही तर उपयोग काय. प्रत्यक्ष सान्निध्य, प्रत्यक्ष सहवास त्यांच्या वाङ्मयीन मूर्तीचा, त्या ग्रंथांच्या माध्यमातून, त्यांच्या लिखाणांच्या माध्यमातून, त्यांची तपस्या, त्या अवस्थेमध्ये त्यांनी केलेलं चिंतन, त्यांचा आणि ठाकूरांचा अनुबंध, त्यांचा आणि माताजींचा अनुबंध, शारदा माताजींवर असलेलं त्यांचं प्रेम, आपली आई आणि आपल्या भावंडांची केविलवाणी अवस्था जी आहे त्याकरता अखंड तळमळ करणारा हा मनुष्य
अमेरिकेत सर्व प्रकारचे भोगविलास, सर्व प्रकारची ऐश्वर्य संपन्नता वाट्याला आल्यानंतर, अलौकिक कीर्ती मिळाल्यानंतर रात्रभर न झोपणारा हा तरुण संन्यासी, रात्रभर त्याचे डोळे सुजलेले या तरुण संन्याशाचे, त्या श्रीमंत अमेरिकन मनुष्य यावेळेला त्यांना विचारतो की स्वामीजी तुम्हाला झोप का लागली नाही? तुमच्या सेवेमध्ये काही कमतरता राहिली का? विवेकानंद म्हणतात सेवेमध्ये काही कमतरता नाही राहिली, पण या मखमली बिछाण्यावर पाठ टेकल्या क्षणी माझ्या देशबांधवांचे दारिद्र्यात पिचत असले, 2 वेळेच्या अन्नाची भ्रांत असलेले, खोल गेलेले डोळ्याच्या डोळ्यात आशा दिसत नाही, गालफडं बसलेली, पोटं खपाटीला गेलेली, अस्थिपंजर असे कोट्यावधी देह माझ्या डोळ्यापुढे आले आणि मला या सुखाचा अनुभव घेण्याची अनुमती आहे का, अधिकार आहे का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला आणि फक्त रडलो मी रात्री. मी झोपू शकलो नाही, माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही, असं विवेकानंद म्हणतात. आपल्या कोट्यावधी भारतीयांच्या हाल अपेष्टा, त्यांची दुःख, चुकीच्या मार्गावर चालणं त्यांचं, याची खोलवर जाणीव झाल्यानंतर त्यांच्यामध्ये तसं परिवर्तन करण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये विवेकानंद म्हणतात तसा तुमच्या आतड्याला पीळ पडतो का? तो जर पीळ पडत नसेल तर व्यर्थ ते म्हणतात तुम्ही देवभूमी भारतामध्ये जन्माला आला. स्वामी विवेकानंद भारताला राष्ट्रधर्म शिकवतात, आपलं कर्तव्य शिकवतात, जीवनाचा उद्देश समजावून सांगतात आणि त्यांच्या 39 वर्षाच्या मर्यादित आयुष्यामध्ये त्यांच्या ध्येयापासून ते यत्किंचित सुद्धा विचलित झालेले कधी दिसत नाहीत आपल्याला. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरीसुद्धा कुठेही संमोहित झालेले ते दिसत नाहीत. आपण कल्पना नाही करू शकत या पद्धतीचं ऐश्वर्य आणि लौकिक त्यांच्या वाट्याला आल्यानंतर सुद्धा यत्किंचित कुठे ते विचलित होत नाहीत, हे आपल्याला त्यांच्या जीवनचरित्रामध्ये दिसतं. मानवी देह धारण केलेला ईश्वर कसा असू शकेल असं वर्णन सिस्टर क्रिस्तीनला, तिच्या भावाला तिने एका अमेरिकेतल्या छोट्या बोस्टनजवळच्या एका छोट्या खेड्यामध्ये ठेवलं होतं. त्याची प्रकृती बरी नव्हती, नंतर तो गेला आणि त्याची काळजी घेणारी एक वयस्कर अमेरिकन स्त्री होती. तर तिला भेटायला ज्यावेळेला सिस्टर क्रिस्टीन तिथे गेली, विवेकानंदांची व्याख्यानं होती त्या गावामध्ये, छोट्या उल्लेख आहे त्यांच्या चरित्रात. त्यावेळेला तिने बघितलं की विवेकानंदांचं फुल साईज फोटो तिच्या दिवाणखान्यामध्ये, त्या वृद्ध अमेरिकन स्त्रीच्या दिवाणखान्यात त्यांना दिसला. तिने विचारलं म्हणे की हे कोण आहेत, हु इज धी, की जाणून घ्यावं आपण तिच्याकडनं की तिचं काय मत आहे विवेकानंदांबद्दल. तिने विचारलं डोंट यू नो हिम? म्हणे हु इज ही? त्यावेळेला ती वयस्कर स्त्री म्हणते ही इज लिव्हिंग गॉड इन ह्युमन बॉडी. प्रत्यक्ष ईश्वर आहे मानवी देह धारण केलेला, असं ती म्हणते. सिस्टर क्रिस्टीनला सांगते. मग सिस्टर क्रिस्टीन तिला म्हणते की या स्वामीजींची आठवडाभर व्याख्यानं आहेत या गावात, तुला भेटायचं आहे का त्यांना? ती म्हणते घरी घेऊन ये त्यांना. मग ते स्वामीजींना घेऊन जाते ती घरी. ती आग्रह करते आणि मुक्काम इथेच करा म्हणून सांगते. मग स्वामीजींचा मुक्काम 7 दिवस तिथे आहे. त्या 7 दिवसात ती एकदाही व्याख्यान ऐकायला येत नाही. आणि निरोप घेताना सिस्टर क्रिस्टीन तिला विचारते की 7 दिवसात एकदासुद्धा तुम्ही का नाही आला व्याख्यान ऐकायला स्वामीजींचं? त्याला ती वृद्ध स्त्री म्हणते की माझा ईश्वर दोन्ही वेळेला मी शिजवलेलं अन्न प्रेमाने जर ग्रहण करत असेल तर तो उपदेश काय देतो हे मी ऐकण्याची आवश्यकता काय? ईश्वर कोटीचा आनंद जो आहे ना, तो या पद्धतीच्या प्रेमात नाही येतो. विवेकानंदांचं वक्तृत्व ओजस्वी का असं त्यांना ज्यावेळेला विचारलं अमेरिकेमध्ये की इलोक्वंट स्पीकर, अमुक तमुक स्पीकर म्हणून ते एका अमेरिकन पत्रकार मुलीने तर त्यांच्याबद्दल लिहिलं की दैवी अधिकार वक्तृत्वाचा असलेला हा वक्ता आहे.
सर्वधर्म परिषदेतला ईश्वराने अधिकार दिला याला लोकांना संमोहित करणारं वक्तृत्व अमेरिकेत करावं याकरता. तर ज्यावेळेला विवेकानंदांना ते विचारतात त्यावेळेला विवेकानंद त्यांना म्हणतात की हृदय ज्यावेळेला भावनांनी आणि प्रेमाने भरून येतं ना त्यावेळेला शब्द ओसंडून वाहायला लागतात. विवेकानंदांचं वक्तृत्व तसं आहे, त्यांचं लिखाण तसं आहे, त्यांचं जीवन तसं आहे, त्यांचं बोलणं तसं आहे, वायब्रंट आहे. त्यात चेतना जाणवते तुम्हाला, त्यात आत्मबल जे आहे ना ते त्यातनं प्रकट होताना जाणवतं आपल्याला आणि ते प्रदीर्घ काळ प्रकट होत राहील देवभूमी भारतामध्ये. विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे I clearly see as a vision before me the ancient mother has awakened once again sitting on her throne, rejuvenated. भारत मातेसाठी नियतीने तिच्यासाठी राखून ठेवलेलं सर्वश्रेष्ठ सिंहासनावर माझी भारत माता विराजमान झालेली मी दिव्य चक्षुंनी पाहतो आहे. त्यांनी जे दिव्य चक्षुंनी 125 वर्षाच्याही अगोदर पाहिलं ते चर्मचक्षूंनी याच जन्मामध्ये पाहण्याचं भाग्य आपल्या कपाळावर नियतीने लिहून आपल्याला पाठवलं आहे. याचं यत्किंचित विस्मरण आपण स्वतःला होऊ देऊ नये अशी प्रार्थना आणि तुम्हाला ते होऊ नये याकरता कृपा असावी आपल्या प्रत्येकावर, या भारतावर, कोट्यावधी भारतीयांवर आणि या जगावर स्वामीजींची कृपादृष्टी असावी अशी प्रार्थना स्वामीजींच्या चरणी करतो. आणि हे ज्ञानसत्र बराच वेळ चाललेलं स्वामीजींच्या आठवणींनी त्यांच्या स्मरणाने भावना आपल्या दाटून आलेल्या अशा पद्धतीने या ज्ञानसत्रामध्ये स्वामीजींचा त्यांना वंदन करतो, ठाकूरांना, माताजींना. आणि या ज्ञानसत्राकरता आपण मला दरवर्षीप्रमाणे पुन्हा पुन्हा निमंत्रित केलं. तुमच्या सहनशीलतेबद्दल माझ्या मनात यत्किंचित संदेह नाही. याकरता तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. थांबतो. वंदे मातरम. श्रीराम समर्थ.